गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश। आपल्या नोकरी व्यवसायाच्या गडबडीत नाते किती दुरावले गेलेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। नात्यांच्या परिघातलं अंतर कापण्याचा प्रयत्नही किती असफल ठरतोय हेही आपण पाहतोयच। ज्याच्यावर जीव टाकायचा त्याचाच जीव घ्यायचा, हे कसलं नातं आणि कसलं प्रेम। पुण्यात मागच्या आठवड्यात अशीच एक घटना घडली आहे। आजोबानं स्वतःच्या नातवाचा गळा दाबून खून केलाय आणि स्वतः 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। नेमकं काय झालं होतं हे प्रकरण पाहूयात। आपण तिथंच भेटूया। काळजी करू नकोस, तू मला खूप आवडतोस। तुला माझ्याबरोबरच घेऊन सुधीर दगडूमल शाह यांनी 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। पण आत्महत्येनंतर आढळलेल्या त्यांच्या नातवाच्या हत्येनं सगळ्यांनाच धक्का बसला। सुधीर शाह यांनी आत्महत्या का केली? नातू जिनय शाहची हत्या कोणी केली? या हत्येचा आणि आत्महत्येचा काही संबंध आहे का? अशा एक ना अनेक प्रश्नांचं वादळ घोंगावलं। पण सुधीर शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आणि सगळं चित्र स्पष्ट झालं। सुधीर शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्या पद्धतीने सगळ्या स्थितीचं वर्णन केलंय, त्यांनी जिनयबाबत जे काही लिहिलंय त्याचा अंदाज येण्यासाठी हे नाट्य रूपांतर आहे। नेमकं काय झालं असावं हे समजण्यासाठी हे नाट्य रूपांतर आहे हे लक्षात घ्यावं। याचा या प्रकरणाशी जसाच्या तसा काही संबंध नाही। अगं रश्मी, हा मोबाईल कुठे आहे? तो बघ बेडवर ठेवलाय। बरं, माझं घड्याळ दे। बाबा, तुला ना सगळ्या गोष्टी नुसते हातातच द्याव्या लागतात। हे घे तुझं घड्याळ। तुझी चावी पण दे गाडीची। ते बघ रे, तुला कुठली गोष्ट घेता येत नाही का रे? हे घे, सगळं नुसतं हातात द्यावं लागतं। आवर लवकर, आपल्याला उशीर होत आहे। हो आवरतीये, तू हो पुढे गाडी काढ। हो सगळं भरलंय। चलो पप्पा, येतो आम्ही। रमेश बेटा, निघालच का मग? आज सुद्धा सुट्टी नाही आहे का रे? नाही पप्पा, काम आहे। अरे त्या छोट्याशा त्या युल्याच्या जीवाकडे जरा लक्ष द्या। तजीने सारखा तक्कादा लावलेला असतो। पप्पा केव्हा येणार आहे, मम्मी केव्हा येणार आहे, काय उत्तर द्यायची त्याला मी? अरे मुलाला जन्म दिला म्हणून सर्व काही होत नाही। त्यांना कामावर जायचं नाही का? आणि बाबा, आजच्या परिस्थितीमध्ये पैसाच महत्वाचा आहे। अरे पैसा काय करताय? त्या मुलाला आई वडिलांचं प्रेम हवंय, ते प्रेम द्या त्याला। तुम्ही असताना बसलेले, तुम्हाला काय काम आहे? बसलेलं असतं म्हणजे तुला काय म्हणायचंय सुनबाई? काय म्हणायचंय का? या उतर वयामध्ये आता मी तेच करत बसायचं का? नातवंडांबरोबर खेळत? पप्पा, आम्हाला उशीर होतो, आम्ही येतो। चल रे चल, परेश आपण जाऊया। पैसा कमवायच्या मागे लागले। जिनय, हे बेटा काय करतोयस? काय बघतोयस? अरे आपल्या घरातला तू एक मोठा कार्टून आहेस। शाळेमध्ये पॅरेंट टीचर मीटिंग साठी मम्मी पप्पांना दोघांना बोलवलेलं। अरे पण हेच तर दुःख आहे ना, तुझ्या मम्मी पप्पाला कुठं वेळ असतो? सतत बघावं तेव्हा काम पैशाच्या मागे धावतायत। जाऊ दे, ते आले तर काय, तुम्ही तर या ना, कारण की मला तुम्ही खूप आवडतात। मी आवडतो तुला? अरे बेटा, साड ना कितीही जुनं झालं तरी वेल काही त्याची साथ सोडत नाही। आपण अचानक जर त्या झाडाला कोणी तोडलं ना
त्या वेलीचं पांडच खुंटून जात. मला तरी वाटतं की त्या वेलीनं आणि झाडानं एकत्र राहावं, घट्ट बिलगू. जिनयकडे त्याच्या आई वडिलांचं दुर्लक्ष आणि आजोबांकडची ओढ दिवसेंदिवस वाढत होती. आजोबांना नेहमी जिनयची चिंता असायची. ते जिनयला कधी एकटं सोडायचंच नाही. जिनय, एकदा काय होतं माहितीये का, एक असते म्हातारी आणि तिची मुलगी असते. मुलीनं आईला भेटायला बोलवलेलं असतं. मग आई भोपळ्यात बसते आणि मुलीला भेटायला जाते. भोपळ्याला म्हणते, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक. अरे मम्मी पप्पा आले तुझे. मम्मी पप्पा आले. अरे काय तू माझ्या अंगाला आलेला ऑफिसवरनं फ्रेश होते पहिले. असं एक मिनिट, हे असं मुलांना नाराज करायचं, त्यांची मनं दुखवायची. बरं वाटतं का रे तुम्हाला? अरे ज्यांना मुलं नाहीत ना त्यांना जाऊन विचारा मुलांची किंमत काय असते ते. पप्पा तुमचं नेहमीच आहे, जरा शांत बसा. त्यांच्या मनाला दुःख होईल असं वागायचं आणि शांत बसा म्हणून म्हणते. अंजारायचं, गोंजारायचं, त्याच्या मुखावरचं हास्य पाहायचं, ते नाही जमणार तुम्हाला. हे तू 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 काळजी करू नको. मी आहे ना, आजोबा आहे ना तुझा. आपण खेळायचं. काय खेळायचं आपण? आउट करतो बरं का. आता शेवटचं का असं तुला मी आउट करणार. शाह कुटुंबीय हे मूळचे शिरूरचे. शिरूरमध्ये त्यांची जमीन आहे. सुधीर शाह यांना 5 भाऊ आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून शिरूर न्यायालयात मालमत्तेवरून वादही सुरू होते. ऐकून घे रे दादा. दादा, ही प्रॉपर्टी दिसते ना, ते झाड दिसते ना, त्या झाडापासून त्या टोकापर्यंत एवढी प्रॉपर्टी आहे आणि सगळी कागदोपत्री आहे. बाबांनी आपल्यासाठीच तर करून ठेवली आहे. पण दादा, मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतंय. तू मला न विचारता, मला न सांगता तू पोलीस स्टेशन मध्ये गेलास. माझ्याशी चर्चा करायला हवी होती. फार वाईट केलंस तू. असं नाही करायला पाहिजे होतं. त्याला तू जबाबदार आहेस, कारण कशा पद्धतीने केलं हे आम्हाला तू अजिबात सांगितलं नाही. अरे पण या वयामध्ये आता मला तू पोलीस स्टेशनच्या पायऱ्या आणि कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावणार आहेस का? बोल ना. हे तुला आधी कळायला पाहिजे होतं तुझ्या वयाप्रमाणे. अरे पण आपण सगळे एकत्र बसून हे संपूर्ण प्रकरण मिटवलं असतं. हे आधी बसवलं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. आता तुला हे सगळं समजून घ्यायचं असेल ना, तुला आता कोर्टातून उत्तर द्यायला लागेल. मला आता दुसरं काय माहिती नाही. अरे दादा, दादा माझं ऐकून घे रे दादा. 18 मार्च सुधीर यांचा मुलगा परेश रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोसायटीतील निवडणुकांचं काम संपवून घरी आला. परेश आणि त्याची पत्नी बेडरूम मध्ये झोपायला गेले. काय रे, तुझं पप्पांकडे लक्ष आहे का सध्या? हो, काय झालं? बघ ना, ते अरे हल्ली सारखे टेन्शन मध्ये असतात. त्या दिवशी त्यांना कोर्टाची नोटीस आली म्हणून. हो माहितीये मला, पण तरी आता काय करणार आपण? काय करू शकतो आता आपण? होतील ते टेन्शन. हो माहिती आहे, पण ते सदांकदा नुसता तोच विचार करत बसतात. जिने कुठे? जिथे पप्पा तिथे जिने. ठीक आहे, उशीर खूप झाला, आपण पण झोपू आता. अजून तिथे
झोप नाही येते, मला इथेच झोपायचं. अरे पण जिने मम्मी पप्पा बरोबर झोपायचं बरं. नाही, मला तुमच्यासोबतच झोपायचं आहे. बर झोप. आजोबांच्या समोर ज्या चिंता होत्या त्या वाढतच होत्या. आता जीव नकोसा झाला होता, पण त्यांचा जीव अडकला होता तो जिनयमध्ये. या निर्दयी दुनियेच्या भरोश्यावर मी तुला नाही सोडू शकत. या दुनियेला कुणाबरोबर न्याय नाही केलेला आहे. अगदी तुझ्या मम्मी पप्पाने देखील न्याय केलं नाही. तुझ्याकडे पाहायला काय, तुझ्या बरोबर खेळायला सुद्धा वेळ नसतो, शाळेत यायला वेळ नसतो. मी गेल्यानंतर तुझं काय होईल? मी ठरवलंय, मी तर जाणारच आहे, पण तुला घेऊन जाणार आहे माझ्या सोबत कायमच. मी तुला घेऊन जाणार माझ्या बरोबर, ऐकवणार कोणाच्या भरोश्यावर. मी तुझ्या बरोबर येतोय. आपण तिथंच भेटूया. काळजी करू नकोस. तू मला खूप खूप आवडतोस. तुला मी माझ्या बरोबरच घेऊन जाणार आहे. पहाटे 4 वाजायच्या सुमारास सुधीर यांनी जिनयचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह इमारतीच्या जिन्यातील पायरीवर ठेवला. त्यानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं. अखेर तणावाखाली सुधीर शहा यांनी 2 गुन्हे केले. एक नातवाचा खून आणि दुसरा आत्महत्या. ज्याच्यावर जीव टाकायचा त्याचाच जीव घ्यायचा, हे कसलं प्रेम. धकाधकीच्या आयुष्यात तणाव येणं साहजिक आहे, पण त्यामुळे असे विकृत विचार येणं हाच मोठा गुन्हा आहे. संकटाला निधळ्या छातीनं सामोरं जावं, कारण मरणानं माणूस संपतो, संकट नाही. गोपाळ मोटघरे, IBN लोकमत, पुणे. पुण्यातल्या सुधीर शहा यांनी एकूण 2 गुन्हे केलेत. पहिला गुन्हा नातवाचा खून केला, तर दुसरा गुन्हा आत्महत्या केली आहे. काही जण टोल नाकारतानाही मोठा गुन्हा करतायत. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की टोल नाकारणं म्हणजे गुन्हा कसा. पाहूयात ब्रेक नंतर. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. मुंबईकर, ठाणेकरांनो, आमचा हा रिपोर्ट नीट पहा. आपण टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोल नाकारतो, त्यांना खुनशी नजरेनं पाहतो.
पण खरं तर ते पगारदार नोकर असतात आणि त्यांचं काम करताना त्यांना अनेकदा जीवावर बेतणारी जोखीम पत्करावी लागते. त्यांच्या जीवाशी खेळताना आपण सगळ्यात मोठा गुन्हा करतोय. तो कसा पाहूया आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोकेचा हा स्पेशल रिपोर्ट. ही कोणती पद्धत आहे टोल नाकारण्याची? जरा नीट बघा या चारही अपघातांकडे. हे चारही अपघात दहिसर टोल नाक्यावर घडलेत. पहिला अपघात दिनांक 18 सप्टेंबर 2015. दुसरा अपघात 28 सप्टेंबर 2015. तिसरा अपघात 11 ऑक्टोबर 2015. चौथा अपघात 25 ऑक्टोबर 2015. मुंबई ठाणे कल्याण असा जर अगदी एक पट्ट्यातला प्रवास जरी करायचा असेल ना तरी इतके टोल नाके पडतात की मुंबईकर किंवा ठाणेकर अगदी त्रस्त होतो. अशा परिस्थितीमध्ये टोलवरचा राग समजू शकतो, पण टोल सुरू ठेवायचा का किंवा टोल नाके बंद करायचे का हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा. अशा परिस्थितीमध्ये टोलवरचा राग इथल्या कर्मचाऱ्यांवर काढून काय साध्य होणार आहे? ही परिस्थिती आहे फक्त एका टोल नाक्यावरची. विचार करा, मुंबईतले 5 एंट्री पॉइंट्स आणि ठाणे, नवी मुंबई, कल्याण या ठिकाणची काय परिस्थिती असेल. दंगे करतात काही लोक. गेट टाका, सुपरवायझर जेव्हा गेट बोलतो टाकायला तो आम्ही गेट टाकतो. माझ्यासमोर कसं आहे, कधी गेट टाकलं समजा तर दोन वेळा मी समजा मला उडवलं गेलं होतं. म्हणजे गेट टाकताना गेट टाकलं मी आणि गाडीवाल्याला डायरेक्ट अंगावरली गाडी आली तर मी हटून गेलो, म्हणजे गेट सुद्धा घेऊन गेलो. गाड़ी वाले ज़्यादातर गाली देते, पैसा देते हैं. फिलहाल मगजमारी बहुत करते हो और अगर गाड़ी रोकने की कोशिश करते हो तो लोग पैर पे चढ़ा के वगैरह ठोकर मार के हिस्सा लेके जाते हैं गाड़ी को. हाँ, पैसा भी कोई नहीं देते, वो भाग जाते हैं. और गेट लेकर जाते हैं. गेट लेके जाते हैं, साथ में रहेगा लड़का उसको भी ठोक देते हैं, वो लोग रुकते नहीं है. अच्छा ये बता, तेरे को सैलरी कितनी मिलती है? मेरे को 8,500 8 घंटे का. दर महिना 8,500 रुपये पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना जेव्हा अपघातापायी पाय गमवावे लागतात तेव्हा विचार करा की कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढवत असेल. यातले अनेक तरुण कंत्राटी पद्धतीनं काम करत असल्यानं त्यांना कंपनीकडून विमा किंवा आर्थिक मदतही मिळत नाही. प्रत्येक टोल नाक्यावर दिवसात किमान एक अशी घटना घडते. IBN लोकमतच्या कॅमेऱ्यात पण एक अशी घटना टिपली गेली. ज्या पद्धतीने इन्सिडेंट्स घडलेले आहेत किंवा प्रकार घडलेले आहेत ते कुठेतरी फार धक्कादायक आहेत. ॲज फार ॲज त्याच्यावर एन्फोर्समेंटचं जर आपण बघितलं तर टोलमध्ये किंवा बॉम्बे मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जो सेक्शन आहे ज्याच्यामध्ये टोल कलेक्शन जे केलं जातं सरकारच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट कंपनीजच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये जे एम्प्लॉईज टोल कलेक्ट करत असतात फॉर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा एनी नॅशनल हायवे, ते दे आर कॅटेगराइज्ड ॲज अंडर सेमी गव्हर्नमेंट. तर ते त्यांचं आपण सरकारी कामामध्ये अडथळा आणणे किंवा सरकारी काम करताना त्याच्यावरती त्याला मज्जाव आणणे ह्या पर्टिक्युलर कलमाखाली पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतात आणि आत्तापर्यंत घेतात. कंपनीकडे 2 प्रकारची एम्प्लॉईची एक तरा आहे. एक जे मस्टरवरती किंवा जे कंपनी रोलवरती आहेत व दुसरे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स किंवा जे सिक्युरिटीच्या माध्यमातून आपण त्यांना एम्प्लॉयमेंट देतो. ह्या दोन्ही लोकांना आम्ही ग्रुप इन्शुरन्सखाली ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. तथापि ESIC सुद्धा आपण सर्व लोकांचा भरत असतो. दोन्ही पद्धतीने त्यांना कॉम्पन्सेशन आपण मिळवून देतो आणि इमिजिएट एड किंवा इमिजिएट फॅमिलीला जो सपोर्ट लागतो तो वेळोवेळी आपण देत आलेलो आहोत. लोकांना टोलविषयी राग येणं स्वाभाविक आहे, पण पगारी कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडून टोल रद्द होणार नाहीये. अच्छा प्रकाशजी, मला सांगा की प्रत्येक टोल नाक्यावर तुम्ही टोल भरता? हां. आणि कधी कधी टोल भरायला राग येतो? राग येतो. मग अशा परिस्थितीत काय करता? कंपल्सरी भरतात आणि ते गाड़ी के आगे खड़े रह जाते हैं उन लोग और बहुत गाली गलौज करते हैं, वो दे देना पड़ता है. पण मला सांगा, जर टोल नाही भरलं तर ते त्यांचं काम आहे की नाही मध्ये उभं राहणं आणि तुम्हाला अडवणं? हाँ, वो उनका काम है. हाँ, वो उनका काम है. बरोबर. पण लोक समजून घेत नाही ना ही गोष्ट आणि त्यांना शिव्या घालतात, त्यांना मारतात. बरोबर. तुम्ही कधी असं केलंय? कधी रागाने शिव्या घातली? नहीं घातली. हम रोड टैक्स तो दे ही देते हैं स्टार्टिंग में जब कार खरीदते हैं, लेकिन फिर बार बार ये टोल टाइम भी वेस्ट होता है, पैसा भी वेस्ट जाता है. तो आपने जब 2 बार आपने कहा कि 2-3 बार आपने शायद नहीं भरा है, तो ऐसे में आपको कुछ लोगों ने रोकने की कोशिश की? जी, एक बार हुआ है मेरे साथ ऐसा. तो आपने क्या किया? मैं रुक गया.
अन्यायकारक टोलला विरोध करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून ही समस्या सुटणार आहे का, याचा सर्वांनी विचार करायला हवा. स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, मुंबई. घड्याळाच्या काट्यावर जीवन जगताना अनेकदा आपण तणावाखाली येतो, पण याचा अर्थ असा नाही की आपला तणाव एखाद्याच्या जीवावर बेतावा. त्यामुळे स्वतःवर ताबा आणा आणि अशा गुन्ह्यांपासून सतर्क राहा, कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात तिथेच थांबतोय. सावध राहा प्रत्येक क्षणी. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.